आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, शेतकऱ्यांचे निषेध आंदोलन। आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, अन्यथा कवठे-महांकाळ तालुक्यात उग्र आंदोलन करणार। कवठे-महांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील शेतकरी बांधवांच्या जमिनी पवनचक्की कंपनीने पवनचक्की व्यवसायासाठी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या होत्या। जमीन खरेदीवेळी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा व आर्थिकदृष्ट्या त्यावेळी शेतकरी कमकुवत होते, या गोष्टीचा फायदा घेऊन कंपनीने जमिनी लाटल्या होत्या। त्या जमिनी कंपनी विकत आहे। सदर जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत न देता बड्या भांडवलदार लोकांना विक्री करीत आहेत। त्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात यासाठी आपण बैठकीचे आयोजन करावे, अशा मागणीचे निवेदन जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कवठे-महांकाळच्या तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिले आहे। कवठे-महांकाळ तहसीलदार कार्यालयासमोर जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। यावेळी तहसीलदार कार्यालयात शेतकरी बांधवांनी निदर्शने केली। यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची। जमिनी आम्हाला परत मिळाल्याच पाहिजेत, शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाल्याच पाहिजेत। शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देऊन तहसीलदार कार्यालय आंदोलनकर्त्यांनी दणाणून सोडले। घाटमाथ्यावरील शेतकरी बांधव आपल्या हक्काच्या जमिनी मिळवण्यासाठी पवनचक्की कंपनीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी तयार झाले आहेत। कॉम्रेड भाई दिगंबर कांबळे व ऋतुराज पवार यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले। आंदोलन केल्यानंतर नायब तहसीलदार संजय पवार यांनी आंदोलनकर्त्यांना येत्या 8 दिवसांमध्ये पवनचक्की कंपनीचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची एक बैठक लावून या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे सांगितले असून प्रशासनाने शेतकरी बांधवांना सहकार्याची भूमिका दाखविल्याने समाधान व्यक्त होत आहे। यावेळी दिगंबर कांबळे यांनी येत्या 8 दिवसात घाटमाथ्यावरील सर्व शेतकरी बांधवांची प्रत्येक गावात बैठक घेण्यात येणार आहे। त्यासोबत संघटनेचे सभासद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना एकत्रित आणून शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील दिगंबर कांबळे व ऋतुराज पवार यांनी सांगितले आहे। यावेळी या निवेदनावर जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीचे प्रणेते दिगंबर कांबळे, ऋतुराज पवार, वैभव केंगार, सुशांत केंगार, अण्णासो केंगार, महादेव साळुंके, जगन्नाथ साठे, दिगंबर केंगार, योगेश चव्हाण, संजय साळुंके, शिवाजी साळुंके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी व ते यावेळी उपस्थित होते। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। पहिले आम्हाला जमीन अनुदान म्हणून गोरगरिबाला खायसाठी दिली, मध्ये आधी बुरळ घालून आमच्या लोकांना येडं करून जमीन ताब्यात कंपनीने घेतली। आता ती जमीन आम्हाला मिळू शकत नाही म्हणून भ्या घालते ती। जमीन आमची आम्हाला आली पाहिजे, नाही जमीन आमच्यासारखी होईना आम्ही आत्महत्या सगळीजण करायला तयार आहे। आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आम्हाला परत द्याव्या, नाहीतर आम्ही इथंच मुक्काम करून राहू। आज कवठे-महांकाळ तहसील कार्यालयामध्ये कवठे-महांकाळ तालुक्यामधील पवनचक्कीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यामध्ये गेली 20 वर्ष हा प्रोजेक्ट मोठ्या दिमाखात सुरू होता। आज तो प्रोजेक्ट बंद करून हे पवनचक्कीवाले सगळे ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी इतर बड्या भांडवलदार इतर शेतकऱ्यांना विकण्याचा घाट घालत आहेत। त्याच्या विरोधात आम्ही आज जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं कवठे-महांकाळ तहसील कार्यालयावरती आज आक्रोश आंदोलन करून आज निदर्शने केली आणि त्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या दारात तुम्ही आमची जमीन मागण्यासाठी आला होता त्या शेतकऱ्यांच्या दारामध्ये तुम्ही जमीन द्यायसाठी आलं पाहिजे। आम्ही तुमच्या दारात येणार नाही जमीन मागायला, आम्ही भिकारी नाही, आम्ही शेतकरी आहोत। आम्ही तुम्हाला सन्मानाने जमीन दिली होती, तशाच सन्मानाने तुम्ही आम्हाला ती जमीन परत दिली पाहिजे, यासाठी आमचं हे आंदोलन होतं। आणि असं जर तुम्ही करणार नसाल तर मात्र कुठल्याही इतर शेतकऱ्याला आमच्या वावरामध्ये पाय ठेवून देणार नाही। नसेल तर शासनाने यामध्ये मध्यस्थी करावी, परिशासनावरची काही कंपनी आहे त्या कंपनीवर आमची बैठक आयोजित करावी, त्यामध्ये तोडगा काढून संबंधित शेतकऱ्यांना जशी जमीन दिल्या त्याच दराने सरकार आमची जमीन परत द्यावी, अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही आंदोलन केलेलं आहे।